केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक सुरू। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह केंद्रातील उच्च पदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची मोठी तयारी। थरच्या वाळवंटात भारतीय सैन्याच्या युद्ध सराव तर मिराज, सुखोई, राफेलचा युद्धाभ्यास। राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ओळखा, लवकरात लवकर त्यांना पाकिस्तानात पाठवा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना। ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरले याचं दुःख। वाजपेयींनी पंतप्रधान इंदिरा गांधींना देखील समर्थन दिलं होतं। मूर्खासारखं वक्तव्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। भारत युद्धाच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्याची शक्यता। शस्त्रसंधी करार रद्द करण्याबाबत विचार सुरू। भारतीय सैन्याच्या तीनही दलांना सज्ज राहण्याचे आदेश। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची मोठी कारवाई। दहशतवादी आसिफचे घर स्फोटाने उडवले तर आदिलच्या घरावर चालवला बुलडोजर। भारत पाक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी रात्री गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर तर कोणतीही जीवितहानी नाही। महाराष्ट्रात 18,000 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य। मुंबईत सर्वाधिक 6 ते 7,000, नागपुरात 2400, जळगावात 405 तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती। 232 प्रवाशांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल। पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद भारतात येणार नाही। बंगळुरूमध्ये 24 मे पासून सुरू होणाऱ्या एनसी क्लासिक स्पर्धेचं नीरज चोप्रानं दिलेलं निमंत्रण नाकारलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।